हॅलो एव्हरीवन. एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण अनेक कवितांचे रसग्रहण अर्थातच कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा 8 गुणांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची चर्चा केली होती. तर आता वेळ वेळ न दवडता इयत्ता 9वी ची कविता क्रमांक 13 तिफन या कवितेचं रसग्रहण अर्थात कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा 8 गुणांचा प्रश्न सोडवणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो प्रश्न आहे तो सेमिस्टर किंवा फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर किंवा वार्षिक परीक्षेला विचारला जातो. इयत्ता 10वीमध्ये पण अशाच प्रकारचे प्रश्न जो आहे तोही विचारला जातो. त्यामुळे अतिशय बारकाईने आणि काळजीपूर्वक तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पहा आणि हा प्रश्न समजून घ्या आणि त्यातून अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. तर कवितेचं नाव आहे तिफन. काही मुद्दे दिले जातात, त्या मुद्द्यांच्या आधारेच आपण फक्त माहिती लिहायची असते. तर चला बघूया पहिला मुद्दा. प्रस्तुत कवितेच्या कवी कवयित्रीचे नाव. तर तिफन या कवितेच्या कवीचे नाव आहे विठ्ठल वाघ. दुसरा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचा विषय. तर तिफन या कवितेचा विषय आहे पाऊस पडायला लागल्यावर शेतात काम करताना होणारी लगबग व शेतकऱ्याचे कष्टमय जीवनाचे वर्णन. यानी इस कविता का विषय है जब बारिश होती है तो खेती में काम करते समय किसान की होने वाली भागदौड़ और किसान के जो कष्टदायी जीवन है उसका वर्णन इस कविता का विषय है. प्रश्न तिसरा, खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. 4 ओळी दिल्या जातात, त्या ओळी वाचायच्या आहेत आणि तुम्हाला अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे. ओळी बघूया. काया ढेकयात डोया हिरव सपन पाहते, डोया सपन पाहते काटा पायात रुतते, काटा पायात रुतते लाल रगत सांडते, हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते ढग बरसते. अर्थ, कवी म्हणतात की ढग बरसत असताना शेतकरी काळ्या ढेकळामध्ये हिरवं स्वप्न पाहतो. आपल्या मेहनतीचे आता चीज होणार या आनंदात असतानाच अचानक त्याच्या पायात काटा रुततो, रक्त सांडतं. परंतु त्या दुःखाचे त्याला काहीच वाटत नाही, कारण हिरवगार पीक त्याच्या शेतात फुलणार आहे असं आशादायी तो स्वप्न पाहतो. हा अतिशय साधा सोपा सरल अर्थ अपन लिहिलेला है. आपको हिंदी में थोड़ा ये बताना चाहूँगा. इसमें लिखा है कि ऊपर से आसमान से बारिश गिर रही है, किसान खेती में जो है बहुत ही व्यस्त है, खेती कर रहा है, ज़मीन को खोदने का काम जारी है, तिफन चल रहा है और ऐसे में अचानक उसके पैर में कांटा चुभता है और उसके पैर से खून निकलना शुरू हो जाता है. मगर किसान जो है वो इस दुख दर्द की परवाह नहीं करता, क्योंकि वो जानता है कि इसके आगे ये जो मेहनत है वो ये मेहनत रंग लाने वाली है और खेती फिर से, ये खेत खलिहान फिर से हरे भरे होने वाले हैं. ये जो वो ख्वाब है वो ख्वाब देखता है. असंच याचा अर्थ आहे मुलांनो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे कवितेतून मिळणारा संदेश. हा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. मानव जातीचा पोशिंदा असणारा शेतकरी किती कष्टमय जीवन जगतो, प्रसंगी तो उपाशी राहतो. त्याच्या त्यागाची जाणीव ठेवून आपण त्याचा मान ठेवला पाहिजे, त्याच्या कठीण प्रसंगात त्याला मदत केली पाहिजे असा संदेश ही कविता देते. तो इस कविता के द्वारा ये संदेश मिलता है कि पूरी दुनिया को अनाज देने वाला ये जो किसान है इसका जीवन बहुत ही कष्टदायी है. कब कभार तो उसे भूखे रहना पड़ता है और इसी कारण उसका ये जो त्याग है, ये सैक्रिफाइस है, इस सैक्रिफाइस की जो उसकी जो हालत होती है या इस सैक्रिफाइस जो वो करता है वो हमें याद रखना चाहिए. साथ ही साथ
अगर उसके ऊपर कोई आपत्ति या विपदा आती है तो उस विपदा में हमें उसकी सहायता करनी चाहिए, ऐसा संदेश ये कविता देती है। प्रश्न 5, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। शेतकऱ्याच्या कष्टदायी जीवनाचे कवीने केलेले वर्णन हृदयाला भिडते। पावसात कष्टणाऱ्या शेतकऱ्याचे तान्हेवाळ रडते, परंतु तो असहाय्य आहे ही ओळ वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावतात। ग्रामीण बोलीभाषेचा वापर केल्याने चपखलपणे कविता नादमय झालेली आहे, म्हणूनच ही कविता मला खूप आवडली। इसमें लिखा है कि इस कविता के द्वारा कवि विट्ठल वाघ जी ने किसान के कष्टदायी जीवन का वर्णन तो किया ही है, साथ ही साथ इस कविता में एक पंक्ति है कि किसान का छोटा बच्चा जो है वो रोता है, आसमान से ऊपर से बारिश होती है और ऐसे हालात में वो अपने बच्चे की सहायता नहीं कर सकता, वो असहाय है। और ये जब वर्णन हम पढ़ते तो हमारी आंखें नम हो जाती है। साथ ही साथ इस कविता में ग्रामीण बोली भाषा यानी जो लोकल लैंग्वेज है उसके शब्दों का सही इस्तेमाल किया गया है। कविता नादमय है और यही कारण है कि ये हमें बेहद पसंद आई। 6वां प्रश्न आहे, खालील शब्दांचे अर्थ लिहा। आता हे शब्द कवितेतच असतात, त्याचे अर्थ तुम्हाला शोधून लिहायचे आहेत। पहिला आहे काया म्हणजे काळ्या, दुसरा शब्द आहे ईज म्हणजे वीज, तिसरा शब्द आहे तानुल म्हणजे लहान बाळ आणि चौथा शब्द आहे लळते म्हणजेच रडते। तर प्रिय विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे एकूण 6 प्रश्न विचारले जातात आणि 6 प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या शब्दात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दिली तर ती तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळू शकतात। तुम्हाला हा प्रश्न कळला असेलच, अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही वारंवार पहा आणि यानंतर अशा अनेक व्हिडिओसाठी हे AJ एज्यू सोल्यूशन हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।